मनसिका मराठी स्कूल अभियान। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे द्वारा गुड़ी पड़वा में अपने भाषण में मराठी पर कड़ा रुख अपनाने के बाद इसकी गूंज पूरे राज्य में होने लगी है और अब मनसे ने अमराठी व्यापारियों को सीधे मराठी सिखाने का फैसला किया है। मोक्ष प्लाजा बोरीवली मुंबई में एक मराठी स्कूल अभियान चलाया गया। इस स्कूल में मनसे सरचिटनीस नयन कदम, हेमंत कामले, दिनेश साल्वी ने व्यापारियों को मराठी भाषा का प्रदर्शन किया। नाही जी, काय सांगाल मराठी भाषेचा जो आज एक वेगळा उपक्रम या ठिकाणी असं आहे, मनसे खळखटक करते, बरोबर आहे। जर मराठीला जर अपमान मराठीचा झाला तर 100% खळखटक होतो, त्यात काहीच वाद नाही। व्यापाऱ्यांनी स्वागत केलं की नाही आम्ही तयार आहोत आणि व्यापारी वर्ग हा कधीही मराठी बोलतो दुकानात। जुने जे व्यापारी जे आहेत त्यांना व्यवस्थित मराठी येते, आजच्या नवीन तरुण पिढीला मराठी येत नाही। म्हणून आम्ही त्यांना एक समजवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना पुस्तक दिलं, त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे गिऱ्हाईक आलं तर कसं बोललं पाहिजे। कधी कधी तुम्ही बघता की नाही आम्हाला मराठी येत, हमको मराठी नहीं आता है, हम नहीं बोलेगा मराठी। नाही तर शिक ना मित्रा, तू शिकलास तर बरं आहे ना, आणि तुझ्याच धंद्यामध्ये फायदा होणार आहे। म्हणून आम्ही हा एक प्रयत्न केला की ना मराठी शिकवण्याचा। मराठी शिकतील चांगली गोष्ट आहे। माझ्या भाषेचा, माझ्या मराठीचा जर मान ठेवला तर आम्ही त्याचं स्वागतच करू, 100% करू। मनसेसोबत येत असल्याचं पाहायला मिळते। कुठेतरी मराठी शिकूया असं आवाहन करणारा फलक देखील शिवसेना ठाकरे गटाकडून लावला, कसा पाहतो? मला वाटतं 40, 45, 50 वर्ष त्यांनी ह्याच्यावरतीच काढली आहे, तर कधी त्यांनी ह्या गोष्टी आठवल्या नाही। मराठी भाषा दिवस पण जर साजरा करतो, तोही मनसेने सुरुवात केल्यानंतर त्यांना आठवलं की आपण केला पाहिजे स्वागत या मराठी भाषा दिवसाचं। ते जर त्यांना जाग आली उशिराने स्वागत करतो आम्ही त्यांचं। पण हे आज जसं साहेब बोलले की आज पिक्चर बघितल्यामुळे हिंदुत्व जागं झालं, आज मनसे करते म्हणून मराठी पण जागं झालं, असं नसतं। मराठी आपल्या रक्तात असलं पाहिजे आणि आज व्यापारी त्याचं स्वागत करत आहेत, मराठी बोलायला तयार आहेत। तर शिवसेना आज स्वप्नातनं उठली आहे की आपण मराठीचं शिकवलं पाहिजे किंवा शिकले पाहिजे। अनेकदा महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये त्यांना लाज वाटली पाहिजे की ते जाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जोडून। आता बघा ना, शिवसेनेची 2 पत्र आली आहेत, ते व्हीप जाहीर केले त्याचे, दोन्ही पत्र हिंदीमध्ये आहेत। काय आमदार तुमचे हिंदी आहेत का? मी जर UPमध्ये गेलो तर मला तिकडे हिंदी बोलायला लागणार, गुजरातला गेलो तर गुजराती नाही आली तिकडे आम्हाला हिंदी बोलायला लागणार। आम्ही तिथे जाऊन आग्रह करणार नाही की मराठीत बोला, आम्ही त्यांच्या भाषेचा मान ठेवणार। मग माझ्या महाराष्ट्रात आल्यावरती माझ्या भाषेचा मान ठेवला पाहिजे। आणि ह्या आमदारांना लाज वाटत असेल तर त्यांनी सोडावं महाराष्ट्र, त्यांना लाज वाटते का महाराष्ट्रात मराठी भाषा बोलायला? आणि जी पत्र निघाली आहेत ना, त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही महाराष्ट्रात राहताय याची जाण ठेवा। फक्त दुसऱ्यांच्या चोळ्यासाठी तुम्ही अशी हिंदीत पत्र काढू नका। एक तर राजभाषा म्हणून तुम्ही मान्य केलं, दर्जा दिला, पंतप्रधानांनी राजभाषा म्हणून दर्जा दिला, आणि हे लोक हिंदीत पत्र काढतात। लाज वाटली पाहिजे अशा नेत्यांना। सर, एकीकडे आपण बघतो तर आज उदय सामंत पण बसले, ते कुठे ना कुठे मनसेच्या या भूमिकेला पण कुठे प्रश्नचिन्ह उचलत आहेत की आता कसली मराठी भाषा हे लोक हे करतात, कसं काय उत्तर तुम्ही द्याल यासोबत? संजय राऊतांबद्दल काय बोलताय?